गुड मॉर्निंग. इथे माझ्या बगीच्यामधलं एक झाड सुकलेलं म्हटलं ते कट करू आणि आणि आरूचं ते ख्रिसमसचं झाड होतं. जाऊ दे म्हटलं. गॅलरी छान साफ केली. नंतर थोडं माझं आवरून नंतर झाडांना पाणी घातलं, अंघोळ घातली. नंतर इथं आरूच्या स्कूलमध्ये ऑरेंज डे होता, त्याच्यामुळे ऑरेंज इडली आणि चटणी पण बनवली. हे तर नंतर ती स्कूलला गेल्यानंतर आम्ही मस्त डोसे केले नाश्त्यासाठी आणि डोशासोबत खायला इथं बटाट्याची भाजी केली. अशी बटाट्याची भाजी केली डोशासोबत ना, खूप हॉटेलसाठी मस्त लागते. मस्त पोट भरून नाश्ता केला. नंतर जेवण करायला लेट होतं, म्हटलं आज नाश्ताच भरपूर केला, वेळ आहे तर आज मेहंदी लावली केसाला छानपैकी. महिन्यातून एकदा मेहंदी लावायची म्हणजे केस पण छान राहतात. आणि नंतर इथं मी गावाकडे गेल्यानंतर ना मम्मीने जे भाजणीचं चकलीचं पीठ बनवलेलं ते मी घेऊन आलेले, त्याच्या चकल्या बनवल्या मस्तपैकी छान कुरकुरीत झाल्या. नंतर मी तारूसाठी इडलीच्या राहिलेल्या पिठापासून मी एक हार्ट शेप आणि एक फुल बनवलेलं. ती गार्डनला खेळायला गेलेली. आल्यानंतर तिला हे सरप्राईज दिलं, डोळे बंद कर म्हणलं, हे तर सरप्राईज तुझ्यासाठी. तिला खूप आवडते, खूप हॅप्पी झाली. असले उद्योग आमच्या दोघींचे सारखे चालूच असतात. नंतर संध्याकाळी आम्ही मस्त गॅलरीमध्ये बसलो. इथं त्या गॅलरीमध्ये बसल्यानंतर एक छान फुलपाखरू आलेलं,